महाराष्ट्र में मनसे द्वारा भाषा विवाद का मुद्दा उठाने के बाद उद्धव गुट ने भी जबरन हिंदी थोपने का विरोध किया है। आने वाले चुनाव से पहले दोनों ठाकरे भाई हिंदी विवाद को लेकर आगे बढ़ रहे हैं। एक बार फिर से उद्धव ठाकरे ने हिंदी जबरन मराठी लोगों पर थोपने का विरोध किया है और सरकार को घेरने की कोशिश की है। सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। शिक्षक हा खालावलेला नाही, त्याचा दर्जा, शिक्षणाचा दर्जा आपल्याला वाढवायला पाहिजे। आज सर्व भाषेतले शिक्षक इकडे आलेत, अगदी उर्दूचे पण आहेत, मराठी तर आहेतच, हिंदी पण आहेत, इतर अनेक भाषातले असतील। आपण शिक्षणाच्या दर्जावरती लक्ष देण्याच्या ऐवजी भाषेच्या सक्तीवरती का लक्ष देतो? शिक्षणाचा दर्जा करा ना, वरती करा। आमचा कोणत्याही भाषेला विरोध किंवा आमचा द्वेष नाहीये, पण सक्ती कशासाठी पाहिजे? मध्ये मी दिल्लीमध्ये गेलो होतो, तिथे सुद्धा हा प्रश्न मला अपेक्षित होताच। हिंदी का विरोध क्यों कर रहे हैं? मतलब विरोध नहीं कर रहे, जबरदस्ती का स्वीकार हम नहीं करेंगे। आणि ज्याला जेवढी पाहिजे, जी पाहिजे ती भाषा तो शिकतोच। आणि हा प्रश्न मला हिंदी पत्रकारांनी विचारला, नंतर मी हिंदीत त्याला उत्तर देत होतो। मी त्याला म्हटलं, आता हे उत्तर मी तुला कोणत्या भाषेत दिलेलं आहे? मग हिंदी। म्हटलं मग माझी हिंदी कळते ना तुला? तो हो। मग म्हटलं मला पहिलीपासून हिंदी सक्तीची नव्हती, तरी पण दुसऱ्याला समजवू शकतो एवढी मला हिंदी येते। आता माझ्यापेक्षा जास्त चांगले आपले पंतप्रधान बोलतात। आता ते कोणत्या शाळेमध्ये शिकले? त्यांना पहिलीपासून हिंदी सक्तीची होती का? पण थापा नाही, आश्वासने देण्यापुरती तरी हिंदी त्यांना येते की नाही?